पण बाटली नाही भरायला. याला रबर का नाही आहे काय माहिती. हा बसायला त्याला रबर. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हे परवा मी तुम्हाला ज्यूसचं भांडं दाखवलेलं, तर ते मी परत दिलं कारण की थोडंसं लूज वाटत होतं मला. मग दुसऱ्या दिवशी मी परत देताना काय केलं, मिक्सर आणि ते भांडं दोन्ही परत दिलं. मग ते दादाने काय केलं तर तिथं त्यांच्या दुकानामध्ये लावून बघितलं. मग ते म्हणलेत की थोडंसं लूज होतंय पण ते बसतंय भांडं आणि घेऊन जावा. मग आणलं तर लोणी इतकं मस्त निघतंय, काही विचारा नको. कोण जर घेणार असेल तर बिनधास्त घ्या. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये दूध वगैरे लोणी तूप जास्त काढावं लागतं तर त्यांनी हे ट्रिक नक्की वापरा. इतकं भारी भांडं आहे, एक 10 ते 15 मिनटंसुद्धा लागले नाहीत बघा लोणी निघायला. आणि आठवड्याभराची साय होती आणि किती घट्ट मोठं असं लोणी निघलेलं आहे बघू शकता तुम्ही. आपण रवीने हलवतो त्याने सुद्धा निघत नाही. ज्यूसचं भांडं आहे. कसं आहे माहिती आहे का, हे भांडं बसत नाही म्हटलं, लूज होते म्हणून मी सकाळी परत दिलं त्या दादांच्याकडं. आणि काय केलं, मिक्सर पण लावून दिलं मी आणि ते भांडं पण लावून दिलं. तर ते दादाने काय केले, त्यांच्या दुकानात लावून बघितले तर ते व्यवस्थित, म्हणजे ते काय म्हणले थोडासा गॅप कमी आहे त्याचा पण चालतंय म्हणते, व्यवस्थित आहे म्हणते. तर 350 रुपये पैसा वसूला. तुम्ही रवीनं कितीही फिरवा, किती पण फिरवा, असं लोणी अजिबात निघत नाही. माझं एक काम सोपं झालं. म्हणजे जवळजवळ तासभर बसायला लागायचं हलवत पण ते 10 मिनटात लोणी निघतं बघा. खूप छान आहे, मला बरं वाटलं. आणि तुम्ही रवीन हलवून एवढं लोणी निघत नाही, ते खूप छान लोणी निघलेलं आहे. आणि हे 7 दिवसाचं लोणी आहे बघा, चांगलं निघलेलं. दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला. स्वयंपाक झालेला आहे माझा, मटकीची आमटी केल्या आणि पाऊस पडायला आमच्या इकडं. उडदाच पापड तळलेत. पाऊस पडायला पण एवढा काय मोठा नाही पण पडायला, म्हणजे गार वाटायला जरा, नाहीतर लई गरम व्हायला लागलेली. आणि आरती वगैरे झाली, विष्णू सहस्त्रनाम झालं वाचून, स्वयंपाक झालेला आहे. चला हे कडवून घेते. डेअरीतनं दुधा नाही गेल्यात तोपर्यंत हे कडवाय पाहिजे, कारण की ते नाईटला जाणार झोपायला वगैरे पाहिजे असं. चला, शुभरात्री सगळ्यांना, गुड नाईट. हे बघू शकता ताईनं ती लोणी निघलेलं आहे. एवढं घट्ट लोणी असं अजिबात निघत नव्हतं, पूर्ण असं घट्ट निघलेलं आहे. गोळा निघलाय बघा पूर्ण, असं पूर्ण घट्ट घट्ट लोणी निघलेलं आहे आणि खूप छान निघले. चला, एवढं ताक आहे, हे पण ठेवणार फ्रीजला आणि सकाळी परत एकदा हलवणार आहे, काय निघते का बघायचं त्यातनं. नाहीतर मग सोपतं लोणी निघले की मला खूप आनंद होतो. तुम्हाला होतो का मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मला तर खूप प्रचंड आनंद होतो, कारण आपण 8 दिवस जरा 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 साठवलेलं असतं आणि त्याचं व्यवस्थित लोणी निघले की छान वाटतं. तोच आनंद मला आज झालेला आहे. मला ते ज्यूसचं जे भांडं आणले त्याला 350 रुपये दिलेले पैसे वसूल झाले तसं वाटायला लागलेलं आहे. कारण की आपण काहीतरी वस्तू आणलो आणि ते व्यवस्थित ज्याच्यासाठी आणलेलं आहे ते व्यवस्थित काम केलं की खूप छान वाटतं. खूप मोठ्याने मोहरम कार्यक्रम कोल्हापुरामध्ये असतो. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलेलो कोल्हापुरात, आणि कोल्हापुरात मोहरम खूप मोठ्याने असतो. किती छान मिरवणूक निघलेली होती. कोल्हापुरात शिवाजी पुतळ्याजवळ काही मिळत नाही असं नाही बघा, या दुकानात सगळं काही मिळतं. हाय, शुभ दुपार सर्वांना. आता इडली जरा भिजत घालणार आहे. खूप दिवस झाले भिजत घालायचं म्हटलं, पण कसं होतं, हे असतात आणि एकेदा असतात एकेदा नसतात, ते करायचं पण अवघड होतं. त्यांची फर्स्ट असली की दिवसभर नसतात, संध्याकाळी असतात. आणि संध्याकाळी इडली वगैरे नको वाटतं.
आणि सेकंडला मग कसं दुपारी जातात, त्यामुळं सेकंड आणि थर्ड असलं तरच करायला बरं वाटतं. आता त्यांची नाईट चालू आहे, थर्ड चालू आहे. 2 दिवस झाले तुम्हाला व्हिडिओ आले नाहीत. व्हिडिओ टाकायचा अक्षरशः म्हणजे कंटाळा आलेला आहे, कारण की एवढी मेहनत करून व्हिडिओ करायचं आणि त्याला व्ह्यूज पण येत नाहीत, लाईक पण येत नाहीत. अक्षरशः नको वाटायला ते शूट करायला पण नको. प्रत्येक गोष्ट शूट करायची, परत ते एडिट करायचं, जवळजवळ 4 ते 5 तास त्यात जातात. आणि तेवढं सगळं करूनसुद्धा त्याला जर व्ह्यूज नाही आले तर आपला पण हिरमोड होतो. आणि व्यवस्थित व्ह्यूज आले तरच आपल्याला पण, किती पण चांगले व्हिडिओ करा पण व्ह्यूज येत नाही. लोकांना हल्लीकच झालेलं आहे, म्हणजे चांगलं काय बघायला नको ते व्हिडिओ टाकलीत, नाचणारे वगैरे असले व्हिडिओ टाकलेत की बघतात, पण चांगले जे व्हिडिओ असतात ते कुणाला बघू वाटत नाही. चला, पण कसं झालेलं आहे, आज पण व्हिडिओ टाकायचा मला खरंच कंटाळा आला, नको वाटायला आलेलं. पण म्हटलं टाकूया, आता 2 दिवसातनं एकदा तरी टाकायचं, प्रयत्न करत राहायचं, काय होईल ते होईल. आता 5 वर्ष झाले जवळजवळ मी प्रयत्नच करते, आणि जे खरं प्रामाणिक प्रयत्न करते त्याला यश मिळत नाही. जे म्हणजे वाईट मार्गाने वगैरे नको ते करतो त्यांना खरोखर चांगला ऑडियन्स, चांगला सपोर्ट असं मिळतं. आता कितीतरी यूट्यूबर आहेत मी बघितलेलं आहे, पण खऱ्याची दुनियाच नाही आहे, शेवटी हे कलियुग आहे. चला, काल भाजीला गेलेली, पोकळा आणलेला मी, लाल पोकळा, तुम्ही काय म्हणताय, माठ म्हणताय का, तो आणलेला आहे 10 रुपयाला. तो निवडायचा आहे, परत इडलीला भिजत घालते. आणि मिशोवरून हे कंटेनर मी मागवलं, छान आहेत, एकमेकावर बसतात. ऑनलाईन जर तुम्ही पे केला पैसे तर 135 रुपयाला 6 कंटेनर, आणि जर तुम्ही हे केला म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी केला तर 175 रुपये. मी ऑनलाईनच पे केलेले, 135 रुपयाला 6 कंटेनर आलेले आहेत. काल भाजीला गेलेले तर सगळ्या भाज्या भरून ठेवलेल्या आहेत. भाज्या भरपूर महाग आहेत. वांगी 50 रुपये किलो, परत भेंडी तेवढी 30 रुपयाला अर्धा किलो, आणि कोथिंबीर तर 20 रुपये 25 रुपये. आणि काय आणलं बरं, गवारी 20 रुपयानं. खरं म्हणजे 20नं कुठंच नव्हती, ते एकाच बाईजवळ 20 नव्हती, ते पण संध्याकाळ झाले, त्यामुळे तिने 20 रुपये पावशेरनं गवारी दिलेलं आहे. दोडकासुद्धा 20 रुपये पावशेर, सगळंच 20 रुपये पावशेर आहे. काहीसुद्धा म्हणजे असं स्वस्त नाही. पाऊसच नाही तर काय स्वस्त असणार आहे. झालं जून महिना संपला तरीही पावसाचं काय नामोनिशाण नाही आहे. पाणी तर आमच्याकडं खूप कमी यायला लागले. असं सगळं मी पाणी भरून ठेवायला आले. रोज सपतं, रोज सकाळी 6ला म्हणजे पाणी सपतं. भरून ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. भरून ठेवते, परत येतं 10 10:30ला, तर थोडाच वेळ येतं पाणी. आता पाणी धरणातच नाही तर त्यांचं कुठलं सोडणार आहे. त्यामुळे आपण पण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांनी सोडत होते, आता पाणी कुठंच नाही आहे तर कुठनं सोडणार आहेत. खरं पाऊस पडायला पाहिजे, नाही तर खूप भयानक परिस्थिती आहे. ह्या पुढच्या महिन्यात तर पडावा पाऊस. झाला तर जून तर सपलाय. आणि वटपौर्णिमा आहे आता सोमवारी. मी लेस लावले, साडीला दाखवते तुम्हाला. हे पहा, लेस लावली. साडी आपली कलांजली कॉन्ट्रास्टमध्ये होती, तिला अशी लेस लावली, छान वाटेल. आणि ही पण कलांजली होती, तिला सुद्धा अशी लावली, खूप मस्त दिसते खरी लेस लावल्यानंतर. ती फक्त 60 रुपये बंडल लेस, 60 रुपयेचा बंडल आहे. आणि ही आहे ती 140 रुपयाला 9 मीटर. ही थोडी महाग आहे कारण कटवर काय ही लेस. ते पण गांधीनगरमध्ये घेतलं त्यामुळे ते स्वस्त मिळालं. बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला साडी कशी दिसते, खूप छान दिसते. हे बघा, पूर्ण लेस लावले मी सगळीकडे, कसली भारी दिसायला साडी. आणि ही थोडीशी छोटी आहे लेस, पण याच्यावर पण स्टोन आहे या लेसवर पण. ही 140 रुपयाला 9 मीटर लेस आहे, आणि ही 60 रुपये 9 मीटर.
अशी दिसणार. खूप मस्त दिसते. लेसमुळे असं खूप गेटअप येतं साडीला. भारी दिसते. नेसल्यावर पण मस्त दिसणार आहे. साडी तर चांगलीच आहे ती, पण याच्यामुळे गेटअप आलेलं आहे लेसमुळे. ही साडी मी वटपौर्णिमेला नेसणार होते, त्यामुळे मी तयार केलेली आहे. तर ज्या वटपौर्णिमे दिवशी नेसल्यावर तुम्हाला दाखवू कशी दिसते. दिसायला मस्त दिसते. मला ही लेस खूप आवडली. हे म्हणते कशाला लावायला पाहिजे, काहीतरी करत बसत्या. मी म्हटलं ही लेस आमच्या इथं 30 ते 40 रुपये मीटर आहे, तर तिथे 140 रुपयाला 9 मीटर मिळाली. आणि ही सुद्धा लेस इथं जवळजवळ 15 रुपये मीटर तर असेल. कारण त्याचे स्टोन आहेत. तिथं आम्हाला 60 रुपयाला 9 मीटर मिळाली. गांधीनगरमध्ये पण खूप स्वस्त मिळतं, फक्त बघून करून घ्यावं लागतं. असं माझ्यासारखी आयडिया कुणाकुणाला येतात सांगा. असं कुणाकुणाला आवडतं करायला. त्यानंतर एक पर्स आणले. हे पहा, छान आहे आपली तेवढीच अशी अडकवायला. म्हणजे ही बंद्याचे लांबडे पण होतात. आपल्याला जर पाहिजे असेल तर अशी सुद्धा होती. हे पहा, अशी पण होती आणि छोटी पण होती. तर मला कलर खूप आवडला. तर एवढीच करते आणि नेते. 4 कप्पे आहेत तरी पण. पुढे एक आहे आणि इथं 2 आहेत आणि पाठीमागे एक आहे. असे 4 कप्पे. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा.